नमस्कार, मी छाया. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती. तर मी आज आले आहे प्रवरा संगम येथे. प्रवरा संगम मध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे महादेवाचं. तर ते मंदिर आहे अहिल्यानगरवरून 50 किलोमीटर आणि संभाजीनगरवरून 50 किलोमीटर. तर हे मंदिर जे आहे ते प्रवरा संगम च्या नदीकाठी बसलेलं आहे. तर प्रवरा संगमला संगम का म्हणतात? तर इथे 3 नद्यांचा संगम झालेला आहे. एक प्रवरा, एक मुळा नदी आणि एक गोदावरी. अशा 3 नद्यांचा संगम झाला, त्यामुळे याला प्रवरा संगम हे नाव पडलं. आणि ह्या तीर्थक्षेत्री ह्या नदीच्या काठावर सिद्धेश्वर नावाचं मंदिर बसलेलं आहे, ते म्हणजेच अर्थातच महादेवांचं. तर मंदिर कसं आहे, आतनं गाभारं कसं आहे, आजूबाजूचा एरिया कसा आहे, आपण सगळं काही ते पाहणार आहोत. तर तुम्ही पण माझ्यासोबत चला, आपण जाऊया मंदिरात. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे, खूप नदी किनारी असल्यामुळे खूप असं फ्रेश वातावरण आहे. सगळीकडे हिरवी झाडी आहेत आणि हा हा गाभा आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे आणि हा आजूबाजूचा सगळा परिसर आहे. खूप सुंदर वाटत आहे आणि खूप छान पण वाटतंय, फ्रेश पण वाटतंय. आणि जर उन्हाळ्यात तर खूपच छान वाटेल, एकदम थंड हवा आणि नदीची पण थोडी थोडी झुळूक पण येते, थंड थंड हवा. खूप छान असं वातावरण आहे. तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतमधला परिसर बघणार आहोत. परिसर आहे आणि हे जे बांधकाम केलेलं आहे खूप जुनं आहे, प्राचीन मंदिर आहे आणि हे काळ्या पाषाणामधलं बांधकाम आहे. हे तुळशी वृंदावन आहे, तुळसी अगदी बहरलेली आहे आणि या तुळशीचं जे वृंदावन आहे हेही काळ्या दगडामध्येच केलेलं आहे. आणि इकडे जर बघितलं तर ह्या भिंतींचं बांधकाम पण कोरीव सुरेख केलेलं आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम जे आहे ते पूर्णपणे काळ्या पाषाणामधलंच आहे आणि खूप असं बारीक बारीक डिझाईन त्यावर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे मूर्त्या आहेत. गाभाऱ्यात जाण्याचा मार्ग पूर्ण आहे, आपण तिकडून जाऊया. हा सगळा हा जो परिसर आहे हा सगळा असा दिसतो आणि इथे जे मंदिर आहे ते गजरा मातेचं मंदिर आहे. आपण मंदिरात जाऊन बघूया. मंदिराचा गाभारा आहे हा आणि पूर्ण पोकळ मंदिर आहे आणि गजरा मातेचं मंदिर आहे. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंदिराच्या सभागृहाकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाच्या ज्या भिंतीवर काही चित्र कोरलेले आहे, ही जी चित्र आहेत ही महाभारतकालीन चित्र आहेत. हे बघा, इथे लोणी काढताना आहे, इथे एकमेकांचे मेकअप करतानाचा आहे आणि इथे नटराजांची मूर्ती आहे, सरसरळ दिसते. आणि हे जे आहे तपस्या करणारे ऋषी दिसतात ते. आणि हे हनुमान आहेत, श्रीराम आहेत आणि हे जे आहेत हे भीम आहेत आणि हे हनुमान आहेत. महाभारतामध्ये आपण एक कथा ऐकलेली आहे, तर त्यातलं जे चित्र आहे ते इथं कोरलेलं आहे महाभारतामधलं. आणि हे आहेत महादेव आणि नंदी यांचं एक चित्र आहे. इथे पण ऋषींचं चित्र आहे जे तपश्चर्या करतायत. आणि हे आहे आपल्या सगळ्यांचे लाडके, अति लाडके गणपती बाप्पा भूषक राजांसोबत. तर असं हे सगळं आहे. हा जो टोल आहे याला आपण सध्या तरी घंटाच म्हणतो, पण याला हा जो टोल आहे पूर्वी याला टोल म्हणायचे. आणि ह्या टोलचं जे वजन आहे ते 1200 किलो आहे, 1200 किलो. आणि हे जे टोल उचलणारा जो कोण होता तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ्यांपैकी एक जण टोल घेऊन इथे आला.
पण औरंगजेबाने ह्याला चोरण्याचा प्रयत्न केला, पण औरंगजेबाला हे घेऊन जाता नाही आलं. तो अजूनही इथेच आहे. आणि आता आपण मेन मंदिराच्या समोर आहे, मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर अगदीच. तर मंदिराच्या गाभाऱ्यासमोर जो आहे ते एक शिला नंदी आहे, तो एका दगडात कोरलेला आहे. आणि त्याची जसे आपण बघतो, आपण जसं साज घालतो, आपले शेतकरी बंधू जसे साज घालतात, अगदी त्याचप्रमाणे यालाही साज आहे. तोही दगडी कोरीव आहे, त्याच्यावर दगडी नक्षीकाम आहे. आणि जर नंदीच्या डोक्यावर जर बघितलं तर शेषनागाचंही चित्र आहे. तुम्ही बघू शकता, शेषनागाचं चित्र आहे. नंदीच्या कानात कुंडलेही आहेत आणि ह्या सगळ्या माळा देखील आहे. आणि नंदीने तिन्ही पाय मोडून बसलेले आहेत आणि एक पाय असा ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी. हे मंदिराचं सभागृह आहे. सभागृहात पण आहे ना, गोलाकार आकारामध्ये पूर्ण मूर्त्या आहेत, अनेक मूर्त्या आहेत. आणि मूर्त्यांच्या जवळ चिमण्यांनी स्वतःची घरटी केलेली आहे. तुम्ही पाहू शकता, सगळ्या चिमण्यांनी घरटी केलेली आहे, खूप सुंदर आहे. आणि बरोबर या दोन मूर्त्या त्याच्या मधोमध चिमणी ह्याची बसलेली आहे, खूप सुंदर आहे. पूर्ण असं गोल कुर्ताकार आकार आहे आणि बारीक असं नक्षीकाम केलेले आहे. हे आहे कासव. मंदिरात आपण ज्यावेळेस जातो, महादेवाचं मंदिर असो किंवा कुठलंही मंदिर असो, त्यावेळेस आपल्याला कासवाचे दर्शन करावे लागते. आणि कासवाचे दर्शन करून आता आपण मेन गाभाऱ्यात जाणार आहोत. मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना इथे 2 राक्षस आहे. आणि मंदिरात जाताना ह्या राक्षसांचा उद्देश असा आहे की आतमध्ये आपण प्रवेश करणार तर आपल्या मनातले काही पाप असतील, आपल्या मनातल्या काही निगेटिव्ह विचार असतील, ते हे राक्षस खाणार. मग आपण स्वच्छ मनाने आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करणार. किती सुंदर ना. ओम नमः शिवाय. हा मंदिराचा गाभारा आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर इथे गणपतीची मूर्ती आहे. आणि समोरच आपल्याला उभं राहताना महादेव सिद्धेश्वराचं दर्शन होते. अगदी सुंदर मूर्ती आहे आणि काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. अगदी सुंदर दर्शन असं सिद्धेश्वराचं झालेलं आहे. आणि ही जी मूर्ती तुम्ही पाहताय, तिची पिंड तुम्ही पाहताय, ही स्वतः श्रीरामाने स्थापन केली होती, म्हणून याचं नाव सिद्धेश्वर असं पडलेलं आहे. नाशिकला आहे. तर त्र्यंबकेश्वर इथे जे काही पूजाविधी होतात तसेच ते इथेही होतात. आणि अजूनही होतात, पहिलेही व्हायचे आणि अजूनही होतात. मोठे मोठे यज्ञही होतात, परत श्राद्धही होतं आणि शांतीही होते. आपल्याला जायचंय मंदिराच्या मागे. तर मंदिराच्या बाहेर जाताना मंदिरामध्ये एक गुपित दरवाजा आहे. आपण त्या दरवाजातून बाहेर जाणार आहे. आणि जो एक्झिट डोअर आहे तो दुसरा आहे आणि हा जो डोअर आहे तो वेगळा आहे. चला आपण तिकडे जाऊ. प्राचीन काळामध्ये अशी ही सोय केली जायची की आतमधनं कुणीही बाहेरचा व्यक्ती यावं नाही किंवा कुठला गुप्तहेर यावं नाही किंवा सुरक्षा व्हावी म्हणून काही असे दरवाजे बनलेले असायचे. आणि ह्या मंदिरामध्ये असाही एक दरवाजा आहे की हा आतमध्ये पूर्णपणे असा एक दांडा आहे लाकडाचा, तो असा पूर्ण दोन्ही बाजूने टाकलेला आहे. आणि तो दांडा असा एक बाजूने सरकवायचा
आणि हा दरवाजा असा ओपन करायचा. तर आपण असे मंदिराच्या बाहेर निघतोय. चला बच्चू. आणि आपण आलो आहे मंदिराच्या बाहेर. आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर हे पूर्णपणे नदीचा परिसर आहे. मुळा, प्रवरा आणि गोदावरी या 3 नद्यांचा संगम झालेला आहे. खूप मोठं पात्र आहे आणि इथं लोक खूप श्रद्धेने येतात. सिद्धेश्वरात जवळ दुःखाचं गाऱ्हाणं करतात आणि सिद्धेश्वर सुद्धा त्यांना खाली हात जाऊ देत नाही. काहीतरी त्यांच्या इच्छा ज्या काय असतील त्या पूर्ण केल्याशिवाय ते राहत नाही. असं खूप छान असा परिसर आहे. खूप भाविक लोक येतात आणि इथे सिजनेबल म्हणजेच श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र इथे खूप गर्दी असते. तशी 12ही महिने गर्दी आहे. पण आम्ही आता आलो आहोत तर तिथे आता गर्दी नाही आहे. गर्दी नसल्यामुळे आम्ही इथे आलो आहोत खरं बघायचं तर. आणि पूर्णपणे सगळं परिसर आहे. हे सगळाच परिसर आहे आणि खूप हिरवी दाट झाडी आहे. या मंदिरात पूर्वी जात असायचे. आता तो दरवाजा बंद केलेला आहे. आता सहजासहजी कोणी जात नाही. पूर्वी जायचे, दर्शन वगैरे करायचे. म्हणून तिथे तुम्ही जर बघितलं तर कळस बांधलेला आहे. समोर सभागृह दिसत आहे. मंदिराचा गाभारा दिसत आहे. तुम्ही जर बघा त्याची एंट्री वगैरे सगळं दिसतंय आणि त्याचं बांधकाम सुद्धा केलेलं आहे. म्हणजेच पूर्वी आता ही पूजा केली जायची आणि मंदिरात जाते असायचे. आत्ता सहजासहजी कुणीही जात नाही कारण तो दरवाजा बंद केलेला आहे. आणि त्याच्या समोरच त्याच्या समोरच ते पण तुम्ही पाहू शकता. आपल्याला इथून त्याचंही दर्शन होतं. हे समोरचं कोटेश्वर मंदिर आहे आणि ह्या मंदिरात लोक जातात पण आणि येतात पण. ते जवळच बालब्रह्मचारी महाराजांचा आश्रम आहे आणि सध्या आता ते नाही, ते स्वर्गवासी झाले. त्यांचं हे आश्रम आहे आणि हे पूर्ण गार्डन आहे. त्यांनी खूप ग्रेनिश केलेलं आहे. ते फळ झाडं लावलेले आहेत, फुल झाडं लावलेली आहेत. आणि विशेष म्हणजे हे जे रहिवासी आहे त्यांना ते स्मरणात राहावेत त्यांच्यासाठी ते खूप चांगलं काम करून गेलेले आहेत. हा जो प्रवरा संगम ते गोदेगाव, प्रवरा संगम टोका ते गोदेगावला जो जोडलेला जो पूल आहे तो त्यांनी बांधला आहे. त्यांनी वाहनांची ये-जा करण्यासाठी पण ते सोयीचं झालं आणि प्लस म्हणजे भाविकांना येण्यासाठी खूप सोयीस्कर झालं. असं ते चांगलं आणि पुण्याचं काम करून गेलेले आहेत. वडाचं झाड आहे, उंबराचं झाड आहे, चाफ्याची झाडं आहेत, काही लिंबाची आहेत, चंदनाची आहेत. आणि हे जे समोर बघतायत ना हे बालब्रह्मचारी महाराजांचा आश्रम आहे. ते इथे तपश्चर्या करायचे. आणि हा जो माझ्या समोर तुम्ही पूल बघतायत ना हा पूल त्यांनी बांधलेला आहे. आपण थोडंसं जवळून पाहू. हा पूल त्यांनी बांधलेला आहे आणि त्यांनी खूप चांगलं काम करून गेलेले आहे. तर आपल्याला हा जो सिद्धेश्वर मंदिराचा जो आपण बघितलाय पूर्ण व्ह्यू बघितला, मंदिर बघितलं, मंदिराचा गाभारा बघितला, मंदिराच्या आसपासचा सगळं व्ह्यू आपला बघून झालेला आहे. तर मंडळी तुम्हाला हे मंदिर, हा मंदिराचा परिसर आणि मी केलेला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि असंच मला सपोर्ट करा आणि फॉलो करायला तर अजिबात विसरू नका.